आणि याच संदर्भात आणखीन एक मोठी महत्वाची बातमी आहे, ते पाकिस्तानला आणखीन एक जबरदस्त दणका देणारी, ती म्हणजे अमेरिकेनं पाकिस्तानला जबरदस्त दणका दिलाय। दहशतवादाला पोषणाऱ्या देशांच्या यादीमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानचा समावेश केलाय। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय माहिती आहे याबद्दल सविस्तर सांग। मिलिंद, पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असू शकतो, कारण अमेरिकेनं जे देश दहशतवादाला आश्रय देतात अशा देशांची यादी जाहीर केलेली आहे। अमेरिकेमधला स्टेट कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम हा जो अहवाल आहे तो त्यांच्या संसदेमध्ये सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानचं नाव जे आहे जे दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जी गोष्ट इतकी वर्ष भारत संपूर्ण जगाला ओरडून सांगत होता ती अखेर अमेरिकेनं मान्य केलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून अमेरिकेत सत्तेत आलेले आहेत तेव्हापासून दहशतवादाविरोधात त्यांनी जे कडक पाऊल उचललेलं आहे आणि मुस्लिमांचं लांगुलचालन न करण्याचं जे त्यांचं धोरण होतं तर त्याच धोरणाचा हा परिपाक म्हणायला हवा की त्यांनी थेटपणे पाकिस्तानला दहशतवाद्यांचा आश्रय देणारा राष्ट्र म्हणून घोषित केलेला आहे आणि याचे परिणाम अतिशय गंभीर होऊ शकतात, कारण भविष्यामध्ये पाकिस्तानवरती काही निर्बंध देखील अमेरिका जे आहे ते या माध्यमातून टाकू शकते। लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दोन संघटना पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीने वाढतात, अतिरेक्यांना ट्रेनिंग देतात आणि इतरत्र कारवाया करतात याचा हवाला जो आहे तो या रिपोर्टमध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळं भारताची जी भूमिका होते त्याचा एक प्रकारे कुठेतरी हा विजय म्हणायला हवा, कारण भारताची ही गोष्ट अमेरिकेनं मान्य केलेली आहे। आणि जर आपण एकूण इतिहास बघितला तर जवळपास 360° मध्ये हे सगळं परराष्ट्र धोरण जे आहे ते फिरताना दिसत आहे, कारण कधी काळी भारत हा रशियाच्या जवळ होता आणि पाकिस्तान हा अमेरिकेच्या, पण आता अमेरिका ही भारताच्या बाजूने उभी राहतीये दहशतवादाच्या या लढाईमध्ये। नक्कीच। आणि याचबरोबर प्रशांत, कधी काळी भारताच्या बरोबर बोलणी करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एका प्रकारे बोलणी करायचे आणि नंतर पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या खास पॅकेजवरती सुद्धा अमेरिकेत गेल्यावर नंतर स्वाक्षऱ्या व्हायच्या, मात्र हा पाकिस्तान करता निश्चित मोठा धक्का आहे।